अमरावतीमध्ये शेतकरी आत्महत्यांमुळे सूतक संपतच नाहीये। 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। शेजारच्या यवतमाळमध्ये 132 शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्यात। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही मोठी दिसते। तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दिसत आहेत। अमरावतीमध्ये 2021 मध्ये 370 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या। तर 2022 मध्ये शेतकरी आत्महत्येचा हा आकडा 349 वर पोहोचला। दोन 2023 मध्ये 323 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अमरावतीमधून समोर आल्या। तर शेजारच्या यवतमाळमध्ये 2021 मध्ये 290 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या। तर आत्महत्यांची ही संख्या 2022 मध्ये 291 इतकी झाली। त्यानंतर पुढच्याच वर्षामध्ये 2023 मध्ये यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या ही आणखी वाढली आणि ती संख्या 302 वर पोहोचली। अमरावतीमध्ये शेतकरी आत्महत्यांमुळे सूतक अद्यापही संपतच नाहीये। तर तिकडे यवतमाळमध्ये सुद्धा फारशी बरी परिस्थिती नाही। 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। यवतमाळमध्ये 132 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। आणि याच विषयी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिनिधी बच्चू कडू सध्या आपल्या सोबत आहेत। बच्चू कडूजी, ही सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर आहे। काय नेमकी परिस्थिती, तुम्ही शेतकऱ्यांमध्ये जेव्हा जाता त्यांच्याशी बोलता, काय नेमकी परिस्थिती, काय नेमकी आव्हानं त्यांच्या समोर आहेत ज्यांची दखलच घेतली जात नाही? नाही, याच्यामध्ये काय होतंय, आत्महत्या झाल्यावरच ते चॅनलवर येतं, त्याचे दुःख येत नाही। निवडणुकीच्या दरम्यान कुठलेही वातावरण शेतकऱ्याच्या प्रश्नाचं नव्हतं। शेतकऱ्याच्या मागणीच्या संदर्भात वातावरण नव्हतं, तिचे भाषण नव्हते, तो अजेंडाही नव्हता। 2-3 गोष्टी असतं, एखाद्या वेळेस सगळं संपल्यानंतर आपल्याबद्दल काही कोणतरी चांगलं बोलावं, कोणतरी चांगलं धोरण तरी आखावं, भविष्यातला काहीतरी एखादा चांगला कार्यक्रम सरकार देणार आहे असं वाटलं तरी तो धीर धरून जगतं। पण असं काही वाटतच नाही ना। एक तर प्रचंड कर्ज अंगावर आहे, नापिकी आहे सातत्यानं। नापिकी आल्यावर पीक चांगलं आलं तर भाव पडतं। काँग्रेसच्या राज्यात तेच झालं आणि बीजेपीच्या राज्यात तेच झालं। भरपूर पीक आलं तर मग भाव कुठं भेटते, म्हणजे जास्त पीक पिकून सुद्धा पैसे भेटतच नाही ना। हा लपंडाव जो चालू केला आहे, एकतर सरकारच्या धोरणामुळे मारायचं, नाहीतर मग निसर्गानं मारायचं। आणि त्याच्यात एज्युकेशन आहे, शिक्षण महाग झालं, तिथं सुद्धा पेपर माझं पोरग नोकरीवर लागन याची काही गॅरंटीच नाही, कारण तिथं पेपर फुटतात। ते शिक्षणही चांगलं भेटत नाही। आरोग्याचंही पाहिलं तर तिथे प्रश्न त्याच्या तसेच उभे आहेत। आणि एकंदरीत ग्रामीण भागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे, सरकार कुठलंही असू द्या। 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये मागच्या वर्षात फक्त 50,000 कोटी दिले। म्हणजे 50,000 कोटीमध्ये ते काही नुकसान भरपाई आहे, काही अधिक काही रेग्युलर कामं आहे। याच्या 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 8 कोटीच्या जवळपास असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 कोटी देता आणि 20 लाख कर्मचारी अधिकाऱ्यांना, आमदार खासदारांना तुम्ही 3.5 लाख कोटी ठेवताय पगारासाठी। बरोबर आहे, याच्यावरती बोललं गेलं पाहिजे। बच्चू कडूजी, भाजपचे खासदार अनिल बोंडे सध्या आपल्या सोबत आहेत। बोंडेजी, बच्चू कडू काय म्हणतात हे सुद्धा तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे हा दुजाभाव का, हा प्रश्न इथे प्रामुख्याने उपस्थित होतोय। निश्चितच ही महत्वाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्याच्या प्रती वरपासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत हे सगळेजण जोपर्यंत संवेदनशील होत नाही
तोपर्यंत शेतकऱ्याचं दुःख हे संपत नाही. आणि विशेषतः विदर्भामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की जे सिंचनापासून वंचित असणारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. कारण आणि त्यासाठी तुम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांचा उल्लेख करताय. विदर्भातूनच येणारे देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. मग घोडे अडतंय कुठे? आणि 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री होते, त्याच वेळेला अनेक वर्षापासून काँग्रेसने जे जलसिंचनाचे प्रकल्प थांबवले होते त्याला गती देण्याचं काम 5 वर्षात देवेंद्रजींनी केलं आणि त्यामुळे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आणि आता पाईपलाईननी शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासोबतच आताही देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी जे जाहीर केलं होतं 4,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान, परंतु या सगळ्या गोष्टीचं किंवा ठिबक सिंचनाचं अनुदान असो, या सगळ्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन खालच्या स्तरावर जर काटेकोरपणे झालं आणि त्यासाठी वसंतराव नाईक मिशन जे केलेलं आहे शेतकऱ्यांकरता, त्याला मॉनिटरिंग व्यवस्था जर करण्यात आली आणि ती करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तेवढ्या प्रमाणात ही गोष्ट मान्य करावी लागेल की खालचा कृषी अधिकारी असो, तहसीलदार असो किंवा पटवाऱ्यापासूनची गोष्ट असो किंवा शेतकऱ्याशी संपर्क करणारा कर्मचारी असो, तो जोपर्यंत संवेदनशील होत नाही, समाज संवेदनशील होत नाही, तोपर्यंत खूप कठीण आहे शेतकऱ्याचं. आणि त्यामुळं आमचा हा प्रयत्न आहे की बा हे अधिकारी संवेदनशील झाले पाहिजे. त्यासोबतच शेतकऱ्याचे अनेक प्रश्न असतात, शिक्षणाचे असतात, आरोग्याचे असतात. त्या सगळ्या गोष्टी त्याच्या सांभाळल्या गेल्या आणि सिंगल एका खिडकीमधून सांभाळल्या गेल्या तर हे शक्य होतं. परंतु शेतकऱ्यांनाही माझं सांगणं असं आहे की बरेच वेळा अल्पभूधारक शेतकऱ्यांचं एकच सोर्स ऑफ इन्कम शेती म्हणून धरलं गेलं आहे. त्यांचं जर दुसरं सोर्स ऑफ ज्या शेतकऱ्यांनी दुसरं सहयोगी सोर्स ऑफ इन्कम केलं, म्हणजे त्याच्या पत्नीने महिला बचत गटाचं असो किंवा कोणी शेळी मेंढी पालनाचं असो किंवा कोणी कुक्कुट पालनाचं असो, तर ज्यांनी दुसरा इन्कम सोर्स उपलब्ध करून घेतला म्हणजे शासनाच्या माध्यमातून, शासनाच्या अनुदानाच्या माध्यमातून आणि त्याच्या सोयी आहे, तर अशा लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. आणि म्हणून दोन्ही गोष्टी समुपदेशन, लोकांपर्यंत पोहोचणं, संवेदनशीलता करणं आणि शासनाची बच्चूभाऊ म्हणतात ही गोष्ट खरी आहे की नोकरीवाल्याच्या मानाने शेतकऱ्यांना जे शासन देत आहे ते निश्चितपणे कमीच आहे असं मी म्हणेन. आणि म्हणून त्यामध्ये अजून जास्त वाढ केली पाहिजे आणि संकटाच्या वेळेला त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. नाही, मी प्रतिक्रियेसाठी बरोबर आहे बोंडेजी. प्रतिक्रियेसाठी बच्चू कडू यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. बच्चू कडूजी, अनिल बोंडे जे काही म्हणतात ते आपण ऐकलेलं आहे. मला फक्त एक गोष्ट सांगा, ते म्हणतात संवेदनशीलतेचा अभाव आहे. आजपर्यंत तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये अनेकांच्या मनामध्ये संवेदनशीलता तात्पुरती का होईना तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण करू शकलेल्या आहेत. आता जर का या सरकारमध्ये आपल्याला संवेदनशीलता निर्माण करायची असेल तर काय करावं लागणार आहे? पहिले तर मतदार म्हणजे शेतकरी बंधूंना जात आणि धर्म सोडावं लागेल, बाजूला ठेवावं लागेल मतदानाच्या वेळेस. अगदी खरंय. आणि ज्या वेळेस जात आणि धर्म घेऊन प्रचार करता तुम्ही पहा, या निवडणुका धर्मयुद्ध झालं. भाजपकडे सगळा हिंदू गेला आणि काँग्रेसकडे सगळे मुसलमान आणि बौद्ध गेले. या लढाईमध्ये मजूर आणि शेतकरी, तो अपंग, दिव्यांग अजूनही 3 महिने झाले, 4 महिने आहे. मी दिव्यांग कल्याण मंत्र्याचा अध्यक्ष आहे. सीएम साहेबांना मेसेज केले, डेप्टी सीएम ना केले, सगळ्यांना पत्र दिले. 3 महिने पगार नाही आहे. 3 महिन्यापासून पगार नाही. आमच्या आमदाराचे, खासदाराचे, कर्मचाऱ्याचे पगार 5व्या महिन्यात होते हो, 5 तारखेला होते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, मुद्दे संपलेले आहे महाराष्ट्रातले, देशातले. फक्त आता धर्म जातीचेच मुद्दे शिल्लक राहिलेले आहे आणि इथं मरण होतं. आता तुम्ही एक सांगा, तुम्ही सोयाबीन तेल आयात केलंय, मग सोयाबीनचे भाव वाढन कसे? तुरीचे भाव जेव्हा शेतकऱ्याच्या हातात तूर होती तेव्हा ते 7-8 हजार रुपये विकल्या गेली आणि हातातली तूर गेल्यावर तुम्ही 14-15 हजार, 13 हजारानं तूर गेली. कुठं नियंत्रण आहे सरकारचं? नियंत्रणच नाही आहे. भाव वाढले का पाडाचे? आता कांदा आपण निर्यात बंदी करायचं काही कारण होतं का? पण खाणाऱ्याचा विचार झाला ना, केला ना सरकार. जे काँग्रेसनं केलं तेच भाजप करत आहे. याच्या व्यतिरिक्त काय उलट केलं?
आता आता उलट कांदा आता वाढणार होता, तर आता आपण अशा वेळेस कांद्यावर आपण पुन्हा खरेदी करणं सुरू करून टाकली. पण कुठल्या वेळेस कसले निर्णय घ्यायचे याचं ताळमेळ काही राहिलं नाही. मी राजकीय बोलत नाही, मला कोणी हेवा देवा म्हणून माझं असं मत आहे का मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा बाप शेतकरी आहे, मला बाप नेता नाही आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून बोलतोय. तुम्ही भाव जेव्हा वाढतो तेव्हा पाडण्याचे षडयंत्र का केलं जातं देशामध्ये? का भाव मिळू देत नाही? मेक इन इंडिया, मेड इन इंडियाच्या घोषणा करताय आणि तुम्ही जेव्हा आमचे भाव वाढतोय तेव्हा तुम्ही निर्यात बंदी करताय. आज तुरीची डाळ 43 लाख टन आम्ही पाहतोय. आमचं स्वतःचं उत्पादन असल्यानंतर आम्ही 4 ते 5 लाख टन तुरीची डाळ का आयात केली? तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे, स्वस्त द्यायचं आहे, स्वस्त धान्य दुकानातून द्या ना. जो इन्कम टॅक्स भरतो त्यालाही स्वस्त देता का तुम्ही धान्य? काय सगळी अंधागोंदी आहे. आणि ते शेतकरी काय झालं, आमचा शेतकरी निळा भगवा हिरव्यात रंगलेला आहे. बरोबर आहे. फार महत्त्वाचा मुद्दा खरं तर बच्चू कडू तुम्ही उपस्थित केलेला आहे. जेव्हा निवडणुका होतात, मतदान होतं, रिझल्ट लागतात, तेव्हा हिंदू मुस्लिम कोणाची मतं कोणाला किती मिळाली याच्यावरती सगळी चर्चा होते. मराठा ओबीसी असा सगळा वाद होतो, त्याच्यामध्ये वर्गीकरण होतं. पण मूळ शेतकरी असलेल्याचे प्रश्न यामध्ये दुर्लक्षित होतात का बोंडेजी? नाही, काय आहे आता बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी काम करतात हे सर्व मान्य. सरकारमध्ये होते तेव्हा सरकारचे कंपल्शन त्यांनाही माहिती आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडूंनी इमोशनल बोलल्यापेक्षा प्रॅक्टिकल काय आहे ते पाहिलं पाहिजे. बच्चू कडूच नाही, सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी, माझं हेच म्हणणं राहणार आहे की शेतकऱ्यांच्या नेत्यांनी प्रॅक्टिकल काय आहे हे पाहणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यामध्ये असं आहे की समजा कंपल्शन खाणाऱ्यासाठी आत्महत्यांचा बोंडेजी बघितल्यानंतर सुद्धा भावनिक बोलण्याऐवजी प्रॅक्टिकल बोलायचं. पूर्ण ऐका की त्यामध्ये मी राज्यसभेमध्ये एक सजेशन दिलं आहे की एमएसएमई मध्ये प्रोडक्शन करणाऱ्याला तुम्ही प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह देता. समजा बाजारभाव किती कमी जास्त होत असेल, सरकारला जर का स्वस्तामध्ये कांदा द्यायचा असेल, सरकारला स्वस्तामध्ये तूर द्यायची असेल, तेलावर नियंत्रण करायचं असेल, आयात आंतरराष्ट्रीय संबंधामुळे करायचं असेल, तर त्याचा इफेक्ट शेतकऱ्याच्या भावावर होता कामा नये. आणि तसा जर बाजारभावामध्ये इफेक्ट होत असेल तर एमएसपीच्या वर सुद्धा प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह देता येऊ शकतं. आणि ते धानामध्ये दिलेलं आहे. आज छत्तीसगडमध्ये धानाला 3100 रुपये क्विंटल सारखा भाव मिळतोय. आपणही 15,000 रुपये प्रति हेक्टर धानाला विदर्भामध्ये इन्सेंटिव्ह दिलेला आहे, म्हणजे बोनस दिलेला आहे. आणि त्यामुळे ह्या योजना करता येतात. इमोशनल बोलल्यापेक्षा बच्चू कडू सरकारात आहे, सरकारात होते अगोदरी. त्यांनी जर या प्रॅक्टिकल गोष्टी जर सांगितल्या आणि त्याच्यासाठी सर्व मिळून सर्वांनी आग्रह धरला तर शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं. परंतु उगीच टीका करणे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बच्चू कडू हे बोलत नाही. बच्चू हे बोला ना, बच्चू हे बोला की नाही ऐका आता गोष्टी बच्चू कडूजी बोंडेंना पूर्ण करू देत, मी तुमच्याकडे येतो. मी प्रॅक्टिकल बोलतोय. कारण मला तुम्ही माझं हेच म्हणणं आहे की इमोशनल बोलून मतं मिळवता येतात, इमोशनल बोलून मतं मिळवता येतात, आंदोलन करता येतं, पण प्रॅक्टिकल सोल्युशन एवढे दिवसानंतर बच्चू कडूला जर हे कळलं नसेल तर मग आता ऐकत ना तुम्ही. आता ऐकून तर घ्या. हो ना, आता माहित आहे ना बोंडेजी त्यांचं बोलू देत, मी तुमच्याकडे येतो, बोलू देत. हा, 15% नफा. मी प्रॅक्टिकलच बोलतो. बोंडे साहेब म्हणतात भावनेत बोलू नका, टेक्निकली बोला. म्हणजे शेतकरी आला तर टेक्निकली बोला, प्रॅक्टिकल बोला. तुम्ही सांगा त्या धानाले बोनस दिलं. प्रॉब्लेम आहे. कर्मचाऱ्याच्या संघटना टेक्निकली बोलून त्यांचे बोनस घेतात, त्यांचं वाढवून घेतात आणि आपण फक्त इमोशनल करतो. आपण इमोशनल करत नाही. तुम्ही तुमचं पार्टी प्रेम तुम्हाला अंगात येत आहे. तुमच्या पार्टी प्रेम मुळे तुम्ही बोलताय. शेतकऱ्याचे नेते नाही, पार्टी सोडून बोलतोय मी. शेतकरी तुम्ही पार्टी प्रेम तुमचं आता राज्यसभा दिल्यानंतर तुम्ही बोलणारच पार्टीच्या बाजूला. मी पार्टीचं नावही घेतलं नाही. तुम्ही पार्टीच्याच बाजूने बोलणार. बोंडे साहेब, मी पार्टीचं नावही घेतलं नाही, परंतु तुम्ही सांगा. मला वाटतं की आता सगळ्यांनीच पक्ष आपली विचारधारा, आपला धर्म, आपली जात हे सगळं बाजूला ठेवण्याची गरज आहे. कारण
ही जी सगळी आकडेवारी आता सध्या समोर आलेली आहे, फक्त 2 जिल्ह्यांपुरता आपण विचार केला आता सध्या तरी अमरावतीमधली आणि यवतमाळमधली आपण आकडेवारी बघितली, ही आकडेवारी बघता, तिथल्या शेतकऱ्यांचं मरण बघता, त्यांच्या समोरचे उभे असलेले प्रश्न आणि आव्हानं बघता आता खरंच संवेदना आणि भावना एकत्रितपणे सरकारमध्ये कशा जागृत केल्या जातील, प्रशासनामध्ये कशा जागृत केल्या जातील यासाठी प्रयत्न करायला हवेत. धन्यवाद बच्चू कडूजी आणि धन्यवाद अनिल बोंडेजी या संवादासाठी. पुढे जा.